तिची कुठली आहे ती प्लॅनिंग आहे. आता आज स्पीच द्यायचं होतं तर मी सुद्धा स्पीचचं प्लॅनिंग केलं आहे. हे बघा हा कागद माझ्याकडे आहे, मी तुम्हाला सांगतो मी फॉलो केलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही विचारत नाही पण विचारायला पाहिजे. सर तुम्ही जगाला सांगताय हाऊ टू गेट सक्सेस, तुम्ही सक्सेस गेट केले ना, मिळवलंय का? आणि मिळवलं असतं तर काय मिळवलं आम्हाला इथं गर्दीतच सांगा. त्यातलं एक सक्सेस तुमच्या समोर इथंच आहे. बीई, एमटेक, बीएड, डीएसएम इतके क्वालिफाईडचे मजर सर आहेत. ते माझं सक्सेस आहे. त्यांना लाभला असतं तर जे पाठीमागचा मास्टर माइंड मी आहे. शोले पिक्चर मग चांगला आहे पण त्याच्या रमेश शिप्पे द्या पाठीमाग, तो पडद्यावर नव्हता. ठीक आहे. तर प्लॅनिंगचा महत्वाचा भाग सांगतो तुम्हाला. आपल्या घरात लग्न असलं तर आपण प्लॅनिंग करतो. हळद कुठल्या दिवशी, मेहंदी कुठल्या दिवशी, किती वाजता नवऱ्या तिचा वेळ झालेली आहे, भर 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 त्या प्लॅनिंग प्रमाणे जाते. लग्न 11ला बरोबर नवरा नवरी तिथे येतात आणि शुभमंगल सावधान होतं. ते प्लॅनिंग चुकलं, माझं लग्न आज मला माहितच नाही, मी म्हणतो उद्याच आहे. बोंबला. इट कोलॅप्स. व्हाय? बिकॉज ऑफ विदाउट प्लॅनिंग वी आर डुईंग इट. बिगर प्लॅन केलं. आता प्लॅनिंग सर्वात महत्वाचं उदाहरण सांगायचं तुम्हाला, जगविख्यात. सर्वप्रथम चंद्रावर जे पहिलं अपोलो 7 नावाचं यान गेलं, यान अमेरिकेच्या नासा संस्थेने पाठवलं होतं. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या अंतराळवीराचं नाव नील आर्मस्ट्रॉंग. मला सांगा, तो असं यानवर होतं आणि चंद्रावरून तो यानावरून त्या चंद्राच्या भूमीत खाली पाय ठेवत असताना पाय हळूहळू खोल जायला लागला. किती थ्रिलिंग वाटतं बघा. चंद्रावर अगोदर आपण चंद्राला देव समजत होतो, कोण काय समजत होतं, काय तर म्हटले हनुमानाने आमचे चंद्र गेले, आम्हाला काय कौतुक सांगताय वगैरे वगैरे. पण चंद्र एक उपग्रह आहे, तिथं जमीन आहे, डोंगर आहे, सगळं आहे. आणि तिथं पाऊल ठेवताना ते हळूहळू पाऊल खाली जायला लागलं. तर मागच्या 3 होते यांनी धरलं. एक म्हणजे धरा माझं पाऊल घुसायच लागलंय. हा पण या पाठीमध्ये सांगायचं काय, प्लॅनिंग कसं असतं बघा. नासा संस्थेनं ते यान कधी तयार होणार, कधी तयार होईल, ते पृथ्वीवर कधी निघणार, इट वॉज प्लॅन्ड. हे नियोजन केलं. ते किती कालावधीत, किती दिवस, किती तासात, किती वाजता चंद्रावर पोहोचणार, चंद्रावर लँडिंग म्हणजे त्या भूमीवर केव्हा उतरणार, नील आर्मस्ट्रॉंग पहिलं पाऊल केव्हा ठेवणार, करेक्ट टाइम टू टाइम चालू होतं. आणि ते सगळं होऊन तिथं झेंडा लावला. झेंडा सुद्धा लावण्याचा टाइम झालं विदिन 3 मिनिट्स. या टू डू इट. 3 मिनिटात ते केलं पाहिजे. आणि मानवाचं पहिलं पाऊल म्हणून झेंडा लावला. तिथून ते यान जे परतलं ते एक्झॅक्ट पृथ्वीवर कधी येणार आहे, समुद्रात येते. हवेच्या संघर्षाने ते हवेच्या संघर्षाने लोखंड लाल भडक झालं, तसं उतरत भाजून मरते माणसं. ते समुद्रात उतरवलं जातं. त्या पाण्यात असे बुडबुडी येतात गरम गरम. तव्यावर कसं आपण गरम पाणी टाकतात तसं होतं. आणि मग ते थंड झाल्यावर मग पाणबुडीतून त्यांना बाहेर काढलं जातं. तर इतकं नियोजन भारी होतं त्यांचं. त्यांनी या निघताना सांगितलं होतं की हे पृथ्वीवर परत कुठल्या वेळेला 8:41:03 व्हॉट अन एक्झॅक्ट प्लॅन. कसलं नियोजन होतं त्यांचं. तर तसं आपलं नियोजन, आपला नील आर्मस्ट्रॉंग कोण आहे, तुमचा मुलगा, तुमची मुलगी. आणि त्याचं नियोजन म्हणजे प्लॅनिंग पाहिजे. आता तुम्ही म्हणणार सर प्लॅनिंग कसं करायचं, तर प्लॅनिंग विषयी सांगेन मी की प्लॅनिंग मध्ये 2-3 प्रकार येतात. प्लॅनिंग करायचं, नियोजन करायचं म्हणजे काय करायचं सर, प्रश्न मनात येतोय तुम्ही बोलत नाही. प्लॅनिंग करायचं म्हणजे की पहिल्यांदा डे प्लॅनिंग, त्या विद्यार्थ्याचं दिवसाचं प्लॅनिंग. तो उठतो केव्हा, फॉर एक्झाम्पल 6 वाजता उठतो. 6 ते 7 त्याचा संडास, बाथरूम, आंघोळ, नाश्ता सगळं ओके. 11ला हायस्कूल आहे तर 7 ते 11 त्याचा स्टडी टाइम. ते कागद इट शुड बी ऑन पेपर अँड स्टिक ऑन द वॉल. ते भिंतीवर स्टडी रूम मध्ये पाहिजे. त्या पेपरवर लिहून आता किती 8 ते 9 गेला सगळा. ह्या 9 ते 11ला शाळेला निघणार तो, म्हणजे 11:15 निघाला पाहिजे. म्हणजे 1.5-2 तास स्टडी झाला त्याचा. त्या 1.5-2 तास स्टडी मध्ये एक नॉन स्टॉप स्टडी मध्ये ब्रेक पाहिजे.
1 तास 1.5 तास झाला, ज्याच्या फॅमिली पण अर्धा कप चहा, अर्धा कप कॉफी काहीतरी घ्यायला पाहिजे आणि पाणी तरी प्यायला पाहिजे, जरा एक चक्कर मारली, फक्त 5 मिनिटाचा ब्रेक. अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करा. आणि मग असं दिवसात शाळेत कितीला येणार, तिथून पुढे काय करणार, झोपेपर्यंत जे टाइम टेबल रिटर्न मध्ये पाहिजे. आणि मी करून दिले, ते मी सक्सेस केलेलं आहे. नाही आपल्याकडे टाइम टेबल कधी येते पुढे. तुम्ही जर विचारलं खरी तुमची मुलगी कुठे आहे, थांब कागदावर आता ती भौतिक नाश्ता करायला, हे नाश्त्याचा टाइम. तुमचा मुलगा कुठे आहे, नाही तिला अर्धा तास, आता खेळायचा टाइम आहे, तो खेळायला लागलाय, अर्धा तास तिला खेळायला दिलं. तर हे कायला काय म्हणायचं की दैनंदिन टाइम टेबल. दुसरं एक टाइम टेबल आपल्याकडे पाहिजे. परीक्षा किती दिवस राहिल्या, समजा फॉर एक्झाम्पल घेतो, 60 दिवस राहिल्या. विषय किती आहेत, 6 आहेत असं गृहीत धरूया. एका विषयाला दिवस किती आले, 10 आले. साइन द्यायसाठी बघा, प्लॅनिंग सांगतो तुम्हाला. 10 विषय आले, प्रत्येक विषयाला 10 आलेली. एका विषयाचे मिनिमम 3 रिव्हिजन पाहिजेत. इफ यू वॉन्ट टू गेट सक्सेस फ्लाइंग इन कलर इन युअर एक्झाम, म्हणजे नेतृत्वक यश जर मिळवायचं असेल तर त्या विषयाची 3दा उजळणी झाली पाहिजे. मग त्यातला अवघड विषय कोणता, त्याला 10 दिवस, त्याला 12 दिवस द्या. 12 दिवस द्या अवघड विषयाला. सोप्या विषयाला ते 2 दिवस कमी घेतात, 7 दिवस द्या. हा एक प्रकार आहे. प्लॅनिंग येतं तर मी करून देतो, मी स्वतः करून देतो, फ्री ऑफ मध्ये देतो, प्रत्येक विद्यार्थ्याला देतो. दिलंय मी, सक्सेस केलंय. कधी उठतोय तू, कधी झोपतोय, दिवसाचं प्लॅनिंग आणि आजपासून परीक्षा किती तारखेला तिथून पर्यंत प्लॅनिंग. ह्या प्लॅनिंग मुळे त्याचा एकूण स्टडी किती झाला. तर अभ्यास करत असताना एक लक्षात ठेवा की झोप विद्यार्थ्याची कमी करू नका. हा पहिला सांगणारा मी आहे. झोप कमी करू, झोप सफिशियंट पाहिजे. झोप व्यवस्थित झाली तर रिचार्ज होतो ब्रेन आणि व्यवस्थित ग्रास्पिंग आकलन व्यवस्थित होत. त्याच्या आरोग्याकडे लक्ष ठेवा. आणि अशा प्रकारे जर तो अभ्यास करत गेला तर बरोबर परीक्षा कधी आहे बाबा, आज कुठला रविवार आहे, सोमवारी पहिला पेपर आहे, तर रविवार शनिवार 2 दिवस त्या पेपरचा अभ्यास त्या 2 दिवसात करायचा. म्हणजे त्या दिवशी पण ते विषय मागं महिन्याचे. याला म्हणायचं की एक्झाम टाइम टेबल आणि डेली 2 टाइम टेबल त्याच्या टेबलवर असले पाहिजेत आणि ते भिंतीवर चिकटले पाहिजेत, ते वहीत असले पाहिजे. विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था सुद्धा ठरली तुमची. युअर स्टुडंट मस्ट हॅव चेअर अँड टेबल. कम्फर्टेबल व्यवस्था पाहिजे. असे खाली बसून त्याची मान दुखते, मग जिथं 1 तास अभ्यास करतो अर्ध्या तासात 5 तासात त्याला दुखू लागतो, तो कंटाळतो. म्हणून सिटिंग अरेंजमेंट मस्ट बी कम्फर्टेबल. सिटिंग अरेंजमेंट कम्फर्ट पाहिजे एकदम. त्या ठिकाणी त्याला टेबल लॅम्प सुद्धा पाहिजे. करेक्ट पुस्तकावर वहीवरच प्रकाश पडला पाहिजे, जेणेकरून त्याला अभ्यासात उत्तेजना मिळाली पाहिजे. तिथं खोलीमध्ये डास, मच्छर, थंडी, कुकाडा काय नसता पाहिजे. द ॲटमॉस्फिअर मस्ट बी टू मच फ्रेश. एकदम ताजं वातावरण पाहिजे, जेणेकरून त्याला अभ्यासाला उत्साह येईल. आणि त्याच्यावर तुमचा वॉच पाहिजे. त्या टाइमात तो करतोय का. एक विद्यार्थ्याला माझ्याकडे म्हणलं, सर ते टाइम टेबल तुम्ही करून दिलंय पण नाही त्याप्रमाणे होतो सर. म्हणलं होत नाही, 100% होत नाही. नाही थोडं होते म्हणलं. किती टक्के होते, तर अर्ध्याच्या वर होते, म्हणजे 50-60% होते. किती दिवस झाले सुरू करून, 2 दिवस झाले. थोडं टक्केवारी वाढलं म्हणलं. पहिल्या दिवशी टाइम टेबल प्रमाणे 60%, 70%, 65%, 90% असं वाढत जाईल पुढं. तू ती प्लॅनिंग सोड नका. इट इज नॉट माय, हे माझं मत नाही, इट इज एक्सपर्ट ओपिनियन. हे तज्ञांचं मत आहे. एक्सपर्टला तुम्ही काय सर, नॉट अ जोक. तुम्ही एक्सपर्ट होणं जोक नाही, कुणाचं बी काम नाही. त्यांनी तपस्या केली ती असेल. तर पहिली गोष्ट काय पाहिजे आपल्याला, प्लॅनिंग पाहिजे. प्लॅनिंग यू मस्ट हॅव. तुमच्या स्टुडंटकडे प्लॅनिंग पाहिजे. उद्या सोमवारपासून परीक्षा किती दिवस राहिली, कुठल्या विषयाला किती दिवस देणार, एका विषयात 3 डिव्हिजन पाहिजे. तुम्हाला येत नसेल मी करून देतो, तुमच्या पाल्याला घेऊन या, मी करून देतो प्लॅनिंग तुम्हाला. मी असं केलेलं आहे, सक्सेसफुल केलेलं आहे. तुम्हाला पटायचं नाही. मी 38 वर्ष इंग्लिश शिकवले, 38 वर्ष, नॉट अ जोक. तर त्यामध्ये आमच्या ज्यावेळी मी शिकवतो त्यावेळी 20 मार्काची तोंडी परीक्षा नव्हती. आता कसं 80 मार्काची लेखी परीक्षा, 20 मार्काची तोंडी. 20 काय करतात, 20 पैकी 19 किंवा 20 पैकी 20 देतात. असते तो त्या 20च्या लायकीचा नसतो, पण देतात. जाऊन तिकडे आपला मुलगा आहे. आणि अशी मिळून तू बेरीज होऊन पास होत. पण माझ्या वेळेला 100 पैकी 100 रिटर्न, तोंडी परीक्षा नव्हती.
त्या काळामध्ये मी ह्या प्लॅनिंगच्या माझ्या यशाच्या जे 4 सूत्र आहेत त्या आधारे मी 100% निकाल नॉन स्टॉप 7 टाइम्स 7 वेळा आला 7 वेळा. सगळेजण मला विचार तुमच्या विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं की मराठी निकाल 88%, सायन्स निकाल 95%, मॅथ्स निकाल 96%, हिंदी निकाल 98%, हिंदी इंग्लिश 100%. अक्षरशः माझ्यावर शिक्षक जळायला लागले ते नॅचरल असतं. आणि प्रत्येक 15 ऑगस्टला माझा सत्कार व्हायचा. 1000 रुपये बक्षीस, जास्त बक्षीस 1000 रुपये त्या काळात संस्थेचे चेअरमन द्यायचे मला. कधीच 100% खाली निकाल दिले नाही, कारण ती चतुसूत्री होती. प्रत्येक विचार तुझ्याकडे टाइम टेबल कुठं दाखव मला शो मी. त्यावेळेला पण टाइम टेबल आता 7 वाजले, हा कुठे आहे आता, त्या तिथंच पाहिजे तू. यान किती वाजता ते निघालच पाहिजे. बरोबर चंद्रावर पोहोचणार ते करेक्ट त्यावेळेला. हॅलो नील आर्मस्ट्रॉंग ते उतरला का चंद्र, यस उतरला आता तू. करेक्ट एक्झॅक्ट टाइम. प्लॅनिंग पाहिजे. प्लॅनिंगला जोक समजू नका तुम्ही. प्लॅनिंग यू मस्ट यावी, ते असलंच पाहिजे तुमच्याजवळ. आणि त्या प्लॅनिंग प्रमाणे तुमचा स्टुडंट चालत नसेल तर सरांना सांगा, काही उपाय करा, त्याला प्लॅनिंग फॉलो करायलाच लावा. कारण एक वाक्य लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांना सांगा, छत्रपती शिवराय ज्या वेळेला सिद्धी जोहरने वेढा दिला होता पन्हाळगडला, वेड्यातून निसटले आणि कुठं जायला लागले, विशाळगडला. त्यावेळी लेखकाने त्यांच्यावर एक वाक्य लिहिले, ते 10वीच्या 12वी विद्यार्थ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. कुठलं वाक्य आहे ते? पन्हाळगड ते विशाळगड रस्ता चढणीचा होता, रात्रीची वेळ होती. सिद्धी जोहरला कळलं, अपाट फौज घेऊन महाराजांचा पाठलाग करायला लागला. तो महाराज सापडले असते तर इतिहास बदलला असता. परंतु महाराजांच्या जवळ प्लॅनिंग होतं, पॉझिटिव्ह थिंकिंग होतं. तर त्या लेखकानं वाक्य काय लिहिले बघा, रस्ता चढणीचा शत्रू पाठीवर, रस्ता चढणीचा शत्रू पाठीवर, रात्र वैरायची आहे राजा जागा राहा. रस्ता चढणीचा शत्रू पाठीवर, रात्र वैरायची राजा जागा राहा. आता तुम्ही शिवाजी महाराज व्हा स्वतःला, तुमच्या पाठीमाग शत्रू कोण लागलाय? ते 10वीची परीक्षा. रस्ता चढणीचा म्हणजे वेळ फार कमी आहे, शत्रू पाठीवर आहे, रात्र वैरायची, राजा राणी बी म्हणतोय मी मुलीला, जागी राहा, नाही तर सिद्धी जोहर हल्ला करेल. त्यावेळी तुला बाजीप्रभू भेटणार नाही खिंड लढवायला. शेवटी बाजीप्रभूचा प्राण गेलाच ना, महाराज कुतूप राहिले वगैरे वगैरे. तर हे आपण अलर्ट राहिले. तुम्ही काय म्हणता, काय मुलाची आई एवढं कुठलं सांगताय करायला, आमचा मला धंदा करून. हा 2-3 महिने तुम्ही जर करत नसाल, मग तुमच्या विद्यार्थ्याकडून तुम्ही काय अपेक्षा करू नका एवढे मार्क पडले पाहिजे. तुम्ही काहीच योगदान द्यायला तयार नाही, तसं नाही, शक्य नाही. ते एका हाताने टाळी वाजत नाही. तर आपला नेक्स्ट पॉइंट जे आहे तो आहे सेकंड पॉइंट आहे परसिवरन्स, चिकाटी महत्वाची आहे. अनदर पॉइंट इज इक्वल टू कंटिन्युटी. सातत्य पाहिजे कुठल्याही कामात, चिकाटी पाहिजे. तर चिकाटी पुन्हा ते केलं पाहिजे. यश अपयश हा लपंडाव आहे. जब कोई हार जाता है ना, कोई बाजी खेलता है, किसी बाजी में कोई हार जाता है, हार की भी जो बात में जीत जाता है उसे बाजीगर कहते हैं. और तुम्हें बाजीगर होना है. हारना फेल्यूर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. फेल्यूर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. त्यावर विनोद आठवला, मी म्हणलं अपयशी यशाची पहिली पायरी आहे. तर विद्यार्थी आला, सगळ्या अपयशाच्या पायऱ्याचा जिनाच झालाय माझ्याकडे. म्हणलं जोक म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षात हे शक्य नाही, जिना होत नाही. ते जिंदगी धूप के बाद छांव, छांव के बाद धूप, गम के बाद खुशी, खुशी के बाद गम, ये ऊपर वाले का कानून है, तुम्हारा ना मेरा. तर चिकाटी एक उदाहरण सांगतो मी, लक्षात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत
एक 10वीला इंग्लिशमध्ये धडा ज्यावेळी मी शिकवत होतो त्यामध्ये एक वाक्य होतं, द सन ऑफ सरदार. शिवाजी महाराजाला राजा म्हटलेलं नाही, सरदाराचा मुलगा. द सन ऑफ सरदार बिकेम द किंग ऑफ महाराष्ट्र. पुढे किंग म्हटले, एका सरदाराचा मुलगा महाराष्ट्राचा राजा झाला. त्याचा अर्थ असा, द सन ऑफ सरदार बिकेम द किंग ऑफ महाराष्ट्र. राजाचा मुलगा राजा होणं फारसं अवघड नाही हो, पण शहाजी राजे काय राजे नव्हते, ते आदिलशाच्या हाताखाली सरदार होते. ते आदिलशाचा मुलगा राजा होणे इट वॉज इझी, पण शहाजी सरदारांचा मुलगा राजा होणे इट वॉज डिफिकल्ट. आणि डिफिकल्टला करून दाखवलं महाराजांनी. तर ज्यावेळी ते तरुण होते, लहान होते, म्हणजे 14-15 वर्षाचे असतील किंवा 10 वर्षाचे असतील, त्यावेळी ते घरी असलेले. घरी एका भिंतीवर काय होतं की महाराज असे उभे होते आणि भिंतीवरून अनेक मुंग्या होत्या, मुंग्या. आणि मुंग्याने काय केलं, एक मेलेला किडा होता, त्या किड्याला सगळ्या मुंग्यांनी वर जायचा प्रयत्न करत होतो भिंतीवरून पलीकडे. ते असं वर जायचं, पुन्हा खाली पडायचा किडा, पुन्हा. आणि त्या मुंग्या सगळ्या धरायच्या, पुन्हा न्यायचं, पुन्हा पडायचा. आणि द किंग शिवाजी वॉज वॉचिंग दिस सीन. राजे हे बघत होते, सगळं उगाच बघत होते निरीक्षण करून. ही वॉज व्हेरी ग्रेट, आयडियल अँड ॲम्बिशियस किंग. महत्वाकांक्षी होते. ते सारखं बघत होते, ते मुंग्या सगळ्या किड्याला पुन्हा प्रयत्न, असं तासभर चाललं. आणि शेवटी फायनली द ॲन्ड्स बिकेम सक्सेसफुल. त्या यशस्वी झाल्या मुंग्या आणि त्या किड्याला त्या भिंतीच्या पलीकडे घेऊन गेल्या. त्यावेळी ट्यूब पिटली. इट बिकॉज ऑफ परसिव्हरन्स अँड कंटिन्युटी. सातत्य, सारखं केलं. आणि त्यावेळी सांगितलं, हे मुंग्या म्हणजे मावळे आणि तो किडा म्हणजे माझं स्वराज्य, जे महाराजांनी यशस्वी करून दाखवलं. हे मुंग्या म्हणजे मावळे, हे मावळे गोळा केले, आणि तो किडा जो होता ते स्वराज्य होतं, ते सक्सेस केलं त्यांनी. हा धडा घेतला. दुसरं एक गंमतशीर उदाहरण सांगतो. एक राजा होता आणि त्यानं राजाच्या मुलीवर लग्न करतात राजे लोक. तर त्यानं एका गवळ्याच्या मुलीवर लग्न, ती खूप सुंदर होती आणि लग्न केला, त्याला आवडली गवळी, खुश झाला. आणि राजा खूप शूर होता. त्याने एके दिवशी काय केलं, जंगलात गेला आणि एका कोल्ह्याची शिकार करून आणली. म्हणलं बघ, कोल्हा पळतो, त्याला बराबर शिकार करून आणली. ती तिची बायको गवळ्याशी फोन म्हणली, त्यात काय केल्यानं सगळं होतंय. म्हणजे राजा नवऱ्याचं कौतुक केलं नाही. पुन्हा थोडा दिवस जंगलात गेला, पुन्हा काय केलं, एक लांडगा मारला. पुन्हा म्हणली, यात काय केल्यानं होतंय. पुन्हा अस्वला शिकार केली, अस्वल अंगारा आलं होतं, तर तरी म्हणली त्यात काय केल्यानं होतंय. पुन्हा बिबट्या मारला, ती बी बाग दाखवलं, बघ आता बिबट्या मारलाय, त्यात काय केल्यानं होतं. चिडला. पुन्हा वाघ मारला, पट्ट्याचा वाघ, वाघाची शिकारी, रक्तपंबाळा झाला होता. बघ म्हणला, वाघ मारलाय, हा बी वाघ आहे. नाही, त्यात काय नाही म्हणले, केल्यानं होतंय. माझी बायको स्तुती करत नाही, काय करू त्या तळाला. आता सगळ्यात भारी कोण, शिव. म्हणलं आता काय, शिवा नॉट अ जोक, शिवा शिकार करणं जोक नाही, कळपा नसतात नाही ते. शेवटी म्हणला काय मेलवर हात, मग शिवा शिकार करायला गेला. शिवाय तिची फाईट लागली, शिवानं खाली पाडलं, लागलं, रक्त आलं, त्याला लाल भडक झाला, रक्त असं इतकंच फाडलं. आणि शेवटी सिंहाला त्यानं मारलं आणि बोडत घेऊन आला. ए राणी म्हणला, बाहेर ये, बघ जंगलाचा राजा ह्या तुझ्या राजानं मारलाय. आता त्याला वाटलं, आता खरोखर तुम्ही, त्यात काय हो, केल्यानं होते. तुझ्या आईला म्हणलं, केल्यानं होतंय. तू माझी बायको नाही म्हणा, तुला घटस्फोट सोड चिठ्ठी, तू जा इथनं म्हणा, जा. आणि त्याला सोड चिठ्ठी दिली. ती गेली रडत आहे, ते वडील घेऊन गेला. ती राजधानी सोडून दुसऱ्या खेडेगावात राहायला गेली, दुसऱ्या गावात राहायला गेली. आणि ती गवळ्याची पोर होती. तिथं म्हैशीला रेडकू झालं. ती गेल्यावर म्हैशीला रेडा झाला आणि ती बारकं होतं आणि ती थंडी होती. मग ती काय करायची, त्या रेड्याला घ्यायची, ती राजकुमार, तिच्या राजाची राणी, वर उचलून पहिल्या मजल्यावर घेऊन जायची. त्याला थंडी लागते, त्याला पाजायची आईकडे, पाजल्यावर वर न्यायची. असं करत दिवस तो रेड्यासारखा झाला, मोठा झाला. पण तिनं रोज नित्यक्रम ती पाजायची, त्याला फुल दूध आणि वर नेऊन सोडायची. असं करत रेडा मोठा झाला. आणि ती पुन्हा उचलणार, पण ती गवळ्याची मूर्ती उचलत होती. असं करत सगळ्याला आश्चर्य वाटलं की ही रेड्याला, पण काय होती, कंटिन्युटी होती, परसिव्हरन्स होता. रोज उचलायचे, रोज. आणि मग ती म्हणली, पप्पा आता माझं स्वयंवर करायचं, मला लग्न करायचं दुसरं. आता स्वयंवर म्हटलं. स्वयंवराची अट्ट काय असते, काय धनुष्यबाण चालवा. प्रभू रामचंद्रांनी काय धनुष्यबाण ते उचलून मोडला होता.
अर्जुनानं डोळा फोडला होता माशाचा, तर हिची अट्ट काय होती, ह्या रेड्याला कोण वर नेऊन खाली आणल तो माझा नवरा, ही स्वयंवर. आणि खूप तिच्या सौंदर्याचे खूप किस्से गाजले होते आणि सगळ्या देशा प्रदेशाचे राजे महाराजे राजकुमार सगळे आले, कारण ही गवळ्याची मुलगी खूप म्हणजे खूपच सुंदर आहे. सगळे आले नटून थुटून, बलबहादूर सगळे आले. त्यांनी सांगितले की आता हा रेडीला कोण उचलून येऊन तो माझा नवरा. पहिला आला उचलून त्याला उचललंच नाही, ठेवला काय नको आपल्याला होत नाही. दुसरा आला, तिसरा आला, कोण जाते चार पायऱ्या चढते, मला होत नाही म्हणलं. पण असं कर काय काय एकदम ताकदवान आलं, त्यानं वरच्या मधल्यात परत नेलं, तिथं खाली आणायचं होणार नाही म्हणलं. सगळे आले आणि डिक्लेअर केले की कोणी सुद्धा ही माझी स्वयंवराची अट्ट जिंकली नाही, त्यामुळं आज स्वयंवर कॅन्सल म्हणल्यावर तो त्याचा नवरा सुद्धा आला होता, त्यानं सोडचिठ्ठी दिली. त्याने एकमेकाला ओळखलेलं नव्हतं. तो म्हणा 1 मिनिट, शिवाला मारलं होतं, मी उचलून दाखवतो म्हणा, मी काय अवघड आहे. गेला, शिवच होता, शिवाला मारलं म्हणल्यावर बघायला शिव उचलला, एजी उचलला आणि हळूहळू करत 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 वर नेला. आणि ज्यावेळी खाली उतरायला लागला त्यावेळी अर्धा जिन्ना शिल्लक राहिला होता, मटकन बसला, दमछाक झाला. नाही म्हणला खाली आणून शक्य नाही मला म्हणला. आणि ठीक आहे म्हणजे सगळेजण हरले, स्वयंवर कॅन्सल, माझी मुलगी कोणाला देणार नाही, गवळ्यांच्या हेरगिरी सगळे निघून गेले. पण तो तिथंच थांबला, तो त्याचा नवरा तिथंच थांबला आणि त्याने सांगितलं की तुमची अट्ट चुकीची आहे, ह्या रेडकाला कोणच घेऊन जाऊ शकत नाही. तर तो म्हणला माझी मुलगी घेऊन जाऊ शकते, मला दाखवा म्हणला, नाही तर मी राजा आहे, तुम्हाला शिक्षा करेन. ठीक आहे म्हणला. त्याला सांगितलं की उचल घेऊन जाऊ. त्याला रोज सकाळी आणलं त्यानं पाजून, उचललं, हळूहळू गेली, हळूहळू आणून सोडलं. अरे बापरे म्हणला. पुन्हा ती अशी म्हणजे फुलका घातला होता आणि ती आली. ती म्हणला कमाल आहे तुमची, कसं काय शक्य आहे, मला आश्चर्य वाटते म्हणला. जातो मी, खरोखरच मी हरलो म्हणला. आणि पाठीमागं वळला तोपर्यंत वाक्य आलं, त्यात काय महाराज, केल्यानं सगळं होते, केल्यानं सगळं होते म्हणल्यावर. अरे हे वाक्य मी ऐकले म्हणलं. काय म्हणला तुम्ही? नाही, केल्यानं सगळं होते. कोण आहे तुम्ही? मी गवळ्याची मुलगी. नाही म्हणला. वडिलांना म्हणलं जरा मला मुलीचा चेहरा दाखवा म्हणला. नाही दाखवा म्हणला, काहीतरी गडबड आहे इथं म्हणला. काय? आणि मग दाखवलं. अगं तूच की, माझी बायकोच की. अगं खरोखरच तू? अहो महाराज केल्यानं होते, मला माफ कर म्हणला आणि पाया पडायला लागला. तो म्हणला तुम्ही माझी पती आहे, पाया पडतो, मीच पाया पडते, पुन्हा लग्न जाऊन दे. ते गेले. हा किस्सा खरा खोटा यावर जायच नाही आपल्याला, की फक्त मला हा मुद्दा सांगायचा होता की कंटिन्युटी, ते सातत्य पाहिजे. एखादं गणित येत नसेल तर पुन्हा सोडवा येते. माझ्याकडे इंग्लिश स्पीकिंगची मुलं असतात, एकदा चुकते, दोनदा चुकते, तीनदा चुकते, पण शेवटी वन डे यू विल बी सक्सेसफुल व्हॉट यू वॉन्ट टू गेट. जे मिळवायचे त्यात तुम्ही यशस्वी व्हा. तर ही दुसरी अट्ट कुठली आहे की पर्सिव्हरन्स, कंटिन्युटी, चिकाटी. तिसऱ्याचे सूत्र आहे सर, एकदम तिसरं जे सूत्र आहे ते कंटिन्युटी झालं. पॉझिटिव्ह थिंकिंग. एकदम कुठलीही गोष्ट करत असताना आपण सकारात्मक विचार करायला पाहिजे. सकारात्मक विचार कसा काय करायचा माहितच नाही. इंग्लिश मध्ये बोलताय तर तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग, मराठीत म्हणताय ते मराठी सुद्धा शब्द अवघडच आहे. सकारात्मक विचार, हायर मराठी काय कळते तुम्हाला? आपण आता मी मराठीत बोल लागलोय, तुम्हाला मराठी कळते का? सगळ्यांना कळते? अहो नाही मराठी. मी सांगतो मराठीचं वाक्य आज सांगा. अग्निरथाचं थांब्यात उचित समय आगमन झालं. हे मराठी काय सांगा, काय कळलं? गाजर अजिबात नाही कळलं. मी सांगतो मराठीचे जसे इंग्लिशचे हायर प्रकार, हिंदीचे हायर प्रकार. ए मित्र तुम्हें देखकर आनंद प्रतीत हुआ, आणि हायर हिंदी ए दोस्त तुम्हें देखकर दिल में बेहद खुशी हुई. दोन हिंदी आहे, हायर हिंदी, लोअर हिंदी. तसं हे मराठी हायर आहे. अग्निरथ म्हणजे रेल्वे, थांब्यात म्हणजे स्टेशन मध्ये, आली म्हणजे आगमन झालं. अरे सरळ रेल्वे स्टेशन मध्ये म्हणून सांग की काय लावलंय. तुम्ही जर स्टँड तिथं जर गेला आणि तुम्हाला एकाने विचारलं राज्य परिवहनाचं गमन झालं का हो मुंबईकडे प्रस्थान करणाऱ्या, काय बोलायला
राज्य परिवहन म्हणजे अरे मुंबईला जाणारी एसटी गेली का स्थळ विचारते झकणाऱ्या. राज्य परिवहनाचं गमन झालं का मुंबईकडे प्रस्थान करणाऱ्या उचित कोणत्या समयी झालं कळल काय? कानपाडी द्याल तुम्ही त्याला, सरळ मराठी बोल. अहो हे मराठीच आहे. राज्य परिवहन म्हणजे एसटी, स्टेट ट्रान्सपोर्ट. कोण म्हणायचं एवढं? तशी ती जसं पॉझिटिव्ह थिंकिंग सुद्धा आहे. सकारात्मकता म्हणजे काय? आता मी सांगतो सकारात्मक की आपण त्या घटनेची एकच बाबत विचार करतो आणि ही केव्हा गरज पडते? ज्या वेळेला अपयशाची बाजू येते त्यावेळी सकारात्मक विचार करणे. त्याचे एक मस्तपैकी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. अकबर बादशाहच्या दरबारातली कथा आहे. 2 मिनिटात सांगतो. बघा पॉझिटिव्ह थिंकिंग किती इफेक्टिव्ह असतं. अकबर बादशाह एक दिवशी नाराज होऊन बसला होता. त्याला नाराज झाले बिरबलाशिवाय चैन पडा नाही. बिरबलाला बोलावं म्हणलं, महाराज की जय हो. काय झालं महाराज, नाराज दिसताय? राणीबरोबर भांडण झाले म्हटलं. भांडण झालंय? जे होतं ते भल्यासाठी. ती गवळ्याची काय म्हणत होती? केल्यानं होते ह्यात काय राहिलं? तर ते बिरबल काय म्हणला? जे होतं ते भल्यासाठी. अरे राणीवर भांडण झालंय, सकाळ तुम्ही जेवायला दिलं नाही. तुम्ही जेवला नाही? नाही जेवलो. होते ते भल्यासाठी. ठीक आहे. पुन्हा बातमी आली थोड्या दिवसांनी की तिकडच्या आपल्या प्रदेशात दुष्काळ पडलाय. बिरबल तिकडे दुष्काळ पडला, दुष्काळ पडलाय, होतं ते भल्यासाठी. काय माणूस आहे का कोण आहे? पुन्हा ते राणीवर भांडण झाल्यानं राजा रागात होता. मला शिकारीला जातो, उपाशीपोटी शिकारीला जायला निघाला आणि तलवारावर धार लावा लागला. शिकारीला आपली धार लावताना काय झालं? धार लावताना त्याचं बोटच कट झालं. एक रक्त आलं, पट्टी बांधली. बिरबलला बोलावं म्हणलं. मला बिरबल बघ की शिकारीला निघालोय आणि तू बी यायचं पण बोट कट झालं, खूप दुखायला लागले. नाही महाराज होतं ते भल्यासाठी म्हटलं. काय ना आला गॅस म्हटला, तुझ्या राजाचं बोट कट झालं होतं ते भल्यासाठी? नाही महाराज भल्यासाठी. हे ना तुरुंगात टाका म्हणजे, तुरुंगात टाका त्याला. ह्याच्या राजाचं ह्याच्या मालकाचं बोट कट झालंय आणि भल्यासाठी, मग तुरुंगात टाका. तुरुंगात जाताना म्हणला महाराज हे बी भल्यासाठीच आहे. काय आहे म्हणलं. तुरुंगात टाकलं कुलवालं. महाराज एकटेच, अकबर बादशाह एकटाच गेला शिकारीला. तसंच बोट कट झालेलं पट्टी बांधून. राणीने राणी संघ भांडण झाले, जेवण नाही पोटात. संघ कायमचा आवडता जोडीदार बिरबल नाही. बोट दुखायला लागले. शिकार काय सापडना करत करत रात्र झाली. रस्ता चुकला आणि तो रस्ता चुकून परत यायच्यापासून आदिवासींच्या प्रदेशात गेला. आणि ते आदिवासींनी सगळ्यांनी पकडलं राजाला. त्यांची भाषा ह्याला येत नाही, यांची भाषा त्याला येत नाही. ते लागले रचायला. आणि त्या आदिवासी त्याला माहित नव्हतं कोण आहे ते. आणि तिने राजाला धरल्यावर ते आदिवासी आपापसात बोलू लागले की बाहेरचा माणूस सापडला की आपली देवीला बळी चढवायचा. आणि सकाळी राजाला आंघोळ बिंघोळ घातली आणि याला देवीला बळी चढवायचं ठरवलं. राजा सांगायला लागला मला मारू नका, पण ती भाषा त्यांना कळत नव्हती. त्याला झोपवला, पालता झोपवला धरून त्या आदिवासीने. असं पुढं हात ठेवलं, दोन्ही हात, आणि मुंडकं उडवायचं होता वरून. आणि तो मुंडकं उडवायचं तेव्हा त्याचा लीडर म्हणला, नेता, थांबा म्हणला, थांबा. तर म्हणजे काय झालं? तो माणूस 9 बोटाचा आहे, म्हणजे हिचं बोट कापलंय. आणि बट्ट्याचा माल देवीला चालत नाही म्हणला. हे 9 बोटाचं नको, आपल्या देवी आहे आपली, खूप पावल, सोडायला म्हणला. अरे बापरे म्हणला. बोटाकडे बघितलं, दिवस उगवला गेला आणि बिरबलाला म्हणला सोडा त्याला बाहेर म्हणला. अरे बिरबलला तू बोललास ती बरं झाली म्हणला. हे बोट कडं झालं म्हणून आजू वाचून आज माझा मुंडकं बाजूला होत होतं म्हणलं. अकबर म्हणला बिरबल माझं बोट काढ झालं, लक्ष्मण काय का माझं बोट कडं झालं ते म्हणला तुम्ही होतं ते बऱ्यासाठी, पण तुला तुरुंगात टाकताना ते बी बऱ्यासाठी कसं रे म्हणला. महाराज ते बी बऱ्यासाठीच होतं म्हणला की मला तुरुंगात टाकणार तर तुमच्या बरोबर कोण येणार होतं? मी. तुम्ही किती बोटाचं? 9. मी किती बोटाचा? 10. म्हणजे नंबर कोणाचा? माझा. मग भल्यासाठी होय बरोबर आहे म्हणला. म्हणजे तात्पर्य या घटनेचा अर्थ असा आहे की पॉझिटिव्ह थिंकिंग केलं त्याने प्रत्येक गोष्टीचं, तर पॉझिटिव्ह थिंकिंग मुळे आपल्याला काय होतं की यश सोपं आपला आहे. तर सकारात्मक दृष्टीने विचार करायला पाहिजे. मार्क आता बघा की मुलं आजकाल आत्महत्या करतात, मार्क कमी पडले वगैरे, नापास झालं नाही, चुकीच आहे ते. पॉझिटिव्ह थिंकिंग करत नाही ते. एखाद्या वेळेला आपली एसटी चुकते, काय वाईट वाटतं का नाही? आता ह्यात पॉझिटिव्ह थिंकिंग काय करायचं? हो की ज्या वेळेला एका माणसाची एसटी चुकली, तो म्हणला काय माझं बॅड लक, एसटी चुकली माझी, मागली एसटी आली मिळाली,
ती एक जाऊन अर्धा तास झालं होतं पहिली एसटी, बघतो तर मागली एसटी पुलाखालनं खाली पडली होती. मग आता ती चुकली तीच बरं झालं का नाही. तर प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी एक रहस्य असतं आणि ते पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये येतं. तर की पॉझिटिव्ह थिंकिंगमुळं आपल्याला त्या गोष्टीची सकारात्मकता कळते. असू दे जे होतं ते आपण त्यातील यश निर्माण करू, काय हरकत नाही. तुम्हाला एक घटना क्रिकेटची सांगतो. श्रीलंकेने एकदा वर्ल्ड कप जिंकला होता, माहित आहे का तुम्हाला? सनत जयसूर्या त्यावेळी फॉर्म मध्ये होता. पण तो वर्ल्ड कप जिंकण्यापूर्वी हा ह्याचा पॉइंट आहे, म्हणजे कंटिन्युटीचा, चिकाटीचा. श्रीलंका कायम हारायची. त्यांच्या क्रिकेट बोर्डाने सांगितलं तुम्हाला ताकीद म्हणला, तुम्ही हारताय, आता आम्हाला बी सवय झाली हारायची म्हणला. हारा पुढे आला पण दमानं खेळू नका, याले की चौकीत चक्कीत झोपताच म्हणला. हाराय किती एक मॅच दोन किती खेळायला थोडं तुमचं बाद झाला केली लंकेला तुमचं स्वागत, पण स्लो खेळला की याद राखा म्हणला, काढून टाकेल. मग श्रीलंका जायची, दाना खेळायची, हारायची न्यायची, रोज प्रत्येक वर्षी हार आहेच तिची. पण त्यांना ते त्यातनं पॉझिटिव्ह इंद्र निर्माण झाले की त्यांचा फास्ट खेळ इतका दास्तावला. एक काळ असा आला की श्रीलंकेला जग भिवू लागलं आणि श्रीलंकेनं वर्ल्ड कप जिंकला. फक्त कशामुळं? या कंटिन्युटीमुळं. तर यासाठी आणि शेवटी तुम्हाला सांगू का, आपलं जीवन एक विचित्र पुस्तक आहे. जिंदगी एक बड़ी अजीब किताब है. जिंदगी एक बड़ी अजीब किताब है. पता नहीं उस किताब के कितने पन्ने हैं, पता नहीं कौन से पन्ने पर क्या लिखा है, मगर इतना जरूर पता है उसके आखिरी पन्ने पर मौत लिखी है. मौत, एंड ऑफ द लाइफ. जीवन एक विचित्र पुस्तक आहे. आपलं जीवन त्यात एक विचित्र पुस्तक आहे. त्यात किती पानं आहेत आपल्याला माहित नाही. त्या पुस्तकात म्हणजे आपलं आयुष्य किती आपल्याला माहित नाही. कुठल्या दिवशी काय घडणार आहे म्हणजे कोणत्या पानावर काय लिहिले माहित नाही. पण त्याच्या शेवटच्या पानावर काय लिहिले माहित आहे की माझा मृत्यू आहे. आणि शेवटी तुम्ही यशानं खचून गेला किंवा डबल ताकदीने पुन्हा अपयशानं खचून गेला किंवा अपेक्षेवर मात केली, तर शेवटी हा उगवणारा सूर्य एक दिवशी अस्ताच जाणार आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे प्रयत्न करून आपण ह्या जीवनात यशस्वी व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो पॉइंट आहे तो पॉइंट म्हणजे की हार्ड वर्किंग जे आहे ते अतिशय गरज आहे. हार्ड वर्किंग इज द मास्टर की ऑफ सक्सेस. हार्ड वर्किंग इज द मास्टर की ऑफ सक्सेस. कठोर परिश्रम ही यशाची गुरु किल्ली आहे. मास्टर की आपण म्हणतो मास्टर स्ट्रोक, तसं एक मास्टर की आहे. आपण कशाच हार्डवर्क करतो. आता हार्डवर्क जरा लांब लेक्चर आहे. तर हार्डवर्क असं करा की ती तुमची भक्ती नको, ती तुमची तपस्या झाली पाहिजे. तपस्या झाली पाहिजे. तर ज्या वेळेला गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याला तू कमी जातीचा म्हणून त्याला धनुर्विद्या शिक्षण दिलं नव्हतं. महाभारताचं उदाहरण देतो. गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याला शिक्षण दिलं नव्हतं. त्यानं काय केलं बघा, हार्ड वर्किंग. द्रोणाचार्यांचा जंगलात मातीचा पुतळा गेला आणि त्याला बघून ते बाण चालवत देवाला बी दयाने तो एक्सपर्ट झाला. एके दिवशी कौरव पांडवांना घेऊन द्रोणाचार्य जंगलात फिरत आले. त्यांचे एक्सपर्ट अर्जुन त्यांचा धनुर्विद्या शिकवत होते. धनुष्य बाण कसा चालवायचा. आणि ज्यावेळी कौरव पांडवांना घेऊन ते जंगलात आले त्यावेळेला त्यांना एक कुत्र दिसलं. तर कुत्र्याचं तोंड धनुष्य बाणाच्या बाणाने असं गुंपलं होतं, त्याला भुंकता येत नव्हतं. बरोबर इथून बाण निघाला, इथून निघाला. 2-3 बाण मारले होते. द्रोणाचार्य म्हणाले हा कोण धनुर्धर आहे? कुत्र्याचं तोंड बाणानं गुंपलंय, सुई दोऱ्यानं गुंपल्यासारखं. इट इज इम्पॉसिबल. इफ इट इज पॉसिबल, जर शक्य असेल तर तो महान धनुर्धर आहे, महान. आणि त्यांनी शोधत गेले तर त्या ठिकाणी एक भिल्ल तगडाच्या तगडा एक मूर्तीच्या पुढे पान चालवत होता आणि तो भक्ती करत होता, त्याची तपस्या करत होता, नामस्मरण करून पुन्हा तो बाण चालवत होता. ते बघितलं आणि त्या ठिकाणी द्रोणाचार्य गेले आणि ते थक्क झाले. अरे माझाच पुतळा. मग त्याने विचारलं कोण आहेस तू? तर मी म्हणला गुरुजी. मस्त जेव्हा वंदन केलं गुरुजींना, मला तुमचा शिष्य तुम्ही नाकारलेला एकलव्य, त्या कुत्र्याच तू केले? हो मी केले. काय झालं? गुरुजी मी भक्ती करत असताना ह्या कुत्र्यासारखा भुंकून मला त्रास देत होता. मग कुत्रा तू पाहिला? नाही पाहिला म्हणला. कुत्र्याच्या आवाजाच्या दिशेनं
कुत्र्याच्या आवाजाच्या दिशेने मी बाण चालवले, ते करेक्ट कुत्र्याचे ओठ गुंफले गेले, जेणेकरून तू मरू नये, पण त्याचं भुंकणं बंद होऊन माझ्या तपस्येमध्ये अडथळा बंद व्हावा. तू केलं आवाजाच्या दिशेनं न बघता. हो. अरे बापरे, अजून माझ्या अर्जुनाला सुद्धा शिकून नाही मी. आणि त्याच वेळेला द्रोणाचार्यांना अति आनंद बी झाला आणि दुःख झालं, कारण त्यावेळी वर्ण व्यवस्था होती हो. आणि त्याने सांगितले तुझ्या गुरुदक्षिण, मला गुरु मानतोय, गुरुदक्षिणा दे. आणि उजव्या हाताचा अंगठा दिला, मागितला, त्याने दिला बी, आणि तो कायमचा माग पडला आणि अर्जुन धनुर्धर ठरला. त्या विषय तिकडं जायच नाही आपल्याला, की त्यानं गुरु द्रोणाचार्यांची मूर्ती ठेवून गुरुनं विद्या शिकवायला नकार दिला तरी तो मागं सरला नाही, हे सांगायचं आहे मला. आता दुसरी गोष्ट, पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये हे ट्यूबलाईट बघताय तुम्ही, ट्यूबलाईट थॉमस एडिसन, बरोबर. एडिसन हा शोध लावत असताना रोज प्रयोगशाळेत जायचा आणि तो बल्बाचा शोध लावण्यासाठी प्रयत्न करायचा. आणि त्यात तार टाकायचा, बटन दाबली ती तार वितळायची, तार टाकायचा, बटन दाबली, दुसरा बल्ब बनवायचा, तार टाकायचा, वितळे, तार टाकायचा, चालूच आहे. एक दिवस गेला, 2 दिवस गेला, वर्ष, म्हणजे एक लेफ्ट हिम इन द लॅब, सगळे त्याला ते मदतनीस सोडून गेले, होत नाही. एडिसन साहेब म्हणले तार टिकत नाही. आणि मग त्याने असं करत 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 चिकाटी किती